नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण काय बघत आहोत? आपण फिजिक्सची सिरीज बघित आहोत. ग्रुप डी साठी जेवढेही एक्झाम असेल ग्रुप डीच्या त्या एक्झामसाठी आपण फिजिक्सचा जो सिलेबस आहे म्हणजे सायन्सचा जो सिलेबस आहे तो आपण चालू केला आहे. तर आज आपलं हे 5वं की 6वं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण युनिट अँड मेजरमेंट माप आणि मोजमापक याच्याबद्दल माहिती बघत आहोत. मग ती माहिती काय आहे? तर मग आपल्याला माहिती आहे की आपल्याला युनिट म्हणजेच काय की कोणती ना गोष्ट आपल्याला मोजावी लागते. म्हणजे आपल्याला अवतीभोवती जेवढ्याही भौतिक गोष्टी असतील त्या गोष्टी आपण मोजतो, काउंट करतो. ते कशासाठी काउंट करतो? ते पुढे वर्क करण्यासाठी. आता मला सांगा, तापमान कशासाठी मोजतो? जर आता तुम्हाला ताप आली तर तुम्ही तापमान मोजता की आई ताप आली, आई गोळी देते. तर मग आपण तापमान मोजलं ना, तेव्हाच माहीत पडलं की तुम्हाला ताप आली. अशा खूप गोष्टी आहेत त्या युनिट अँड मेजरमेंटमध्ये आपण मोजत असतो. तर आज आपण काय बघणार आहे की काही असे एकक आहेत, काही असे मापक आहेत की ज्यामुळे काय होते की आपल्याला काही गोष्टी मोजता जातात. काही गोष्टी काय आहेत तर ते आपण बघणार आहे. पहिली गोष्ट आहे तर अल्टिमीटर. पहिली काय गोष्ट आहे? अल्टिमीटर. अल्टिमीटर म्हणजे काय की अल्टिट्यूड मोजणारं. अल्टिमीटर काय असते? अल्टिट्यूड मोजणारं. अल्टिट्यूड म्हणजे काय की आपल्या जमिनीपासून, आपल्या पृथ्वीपासून एका लांबीपर्यंत मोजणे, त्याला म्हणतात अल्टिट्यूड. त्याला काय म्हणतात? अल्टिट्यूड. आता मला सांगा की मग तुम्ही काय मोजणार? तर एरोप्लेनची लांबी. हवाई जहाज जेव्हा वरतून जाते, जेव्हा वरतून उडते, तेव्हा तो धरतीपासून म्हणजे आपल्या पृथ्वीपासून किती अंतरात लांबीवर उंचीवर धावत आहे त्याला म्हणतात त्याला काय म्हणतात? अल्टिट्यूड. जे एक लांबी आहे त्याला अल्टिट्यूड म्हणतात आणि त्या मोजण्यासाठी अल्टिमीटरचा वापर करतात. मग असं काय तर पॅराग्लायडिंग आहे. जे लोक वरतून कुदतात ते किती अंतर ते कवर करतात, किंवा ते झोके बघितले असतील तुम्ही, त्याला आपण जायंट व्हील म्हणतो. तर मग ते जे आहेत त्याची ते लांबी मेजर करतात की आपण पृथ्वीच्या एकदम सपाटपासून, पृष्ठभागापासून किती अंतरावर आपण उंचीवर आहोत, त्याला म्हणतात अल्टिट्यूड. अल्टिमीटर समजलं? आता बघणार आपण ॲम्पमीटर. आपलं काय? ॲम्पमीटर. आपल्याला माहिती आहे ॲम्पियर काय आहे? ते ॲम्पियर हे विद्युतधारा मोजण्याचे एक एकक आहे. तर मग मोठा जर करंट असेल पुऱ्या गावात, पुऱ्या शहरात जेवढं करंट विद्युतधारा वाहत असेल, तो विद्युतधारा जर मोजायचा असेल त्यासाठी काय वापरतो आपण? ॲम्पमीटर हे एक यंत्र वापरतो. हे काय आहे? एक यंत्र. तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही कुठे गेले असेल तर तुम्ही दिशामापक असते, ते दिशामापकने तुम्ही दिशा शोधता. तर ते दिशामापक काय? एका प्रकारचं यंत्र आहे ना, एका प्रकारचं यंत्र आहे. जसं अँटीमीटर काय? एका प्रकारचं यंत्र आहे की जेव्हा त्यांना समजते की लांबी मोजायची असेल तर ते अँटीमीटरने मोजतात. तसं ॲम्पमीटर आहे, म्हणजे ते यंत्र तिथं त्या करंटवर, त्या लाईनवर लावलं तर तेव्हा समजते की या लाईनमधून पुऱ्या शहरात किती करंट पास झालेला आहे ते मोजते. दुसरं बॅरोमीटर. आता मला सांगा की आपण एका एन्व्हायरमेंटमध्ये राहतो. आपल्याला माहिती आहे की आपण पृथ्वीच्या एका भागावर राहतो, सपाट पृष्ठभागावर. आपल्यावर भरपूर साऱ्या लेयर्स आहेत, म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, एक्झोस्फिअर अशा प्रकारच्या लेअर आहेत. त्या लेअर कशासाठी आहेत की त्या आपल्या पृथ्वीपासून दूर दूर जसं जाऊ तसं आपल्याला माहिती आहे, पहिलं गरम भाग आहे, मग थंड भाग आहे, मग अजून थंड भाग आहे. तर आपल्यावर काय आहे तर एअर बॅगेज आहेत, म्हणजे एअर प्रेशर्स आहे. म्हणजे जर मी इथं उभी आहे पण ह्या एन्व्हायरमेंटचं प्रेशर माझ्यावर आहे ना, तो एन्व्हायरमेंटचं प्रेशर माझ्यावर आहे ना, तर ते मोजण्यासाठी कशाचा यूज करतो? बॅरोमीटरचा. आता मला सांगा, जसं तुम्ही आता आकाशी पाळण्याचं आपण उदाहरण बघूया. जेव्हा तुम्ही आकाशी पाळण्यात बसता, त्या जायंट व्हीलमध्ये बसता, तेव्हा तुम्ही जेव्हा खाली असता तेव्हा तुम्हाला भारी वाटते. पण जसं तुम्ही वर जाता तेव्हा तुम्हाला हलकं वाटते. म्हणजेच काय झालं? तेव्हा एअरचं जे प्रेशर आहे ते कमी झालं. मग ते एअरचं प्रेशर कमी झालं म्हणून आपल्याला असं वाटायला पडतो. जसं तुम्ही आता मला सांगा की तुम्ही जर क्लाइम्बिंग करत असाल, कोणता तरी पर्वत चढत असाल, तर पर्वत चढताना तुम्ही स्टेप बाय स्टेप आपण इन्क्लाइन करतो. ते स्टेप बाय स्टेप जाताना आपण काय करतो की आता इथं आपल्याला प्रेशर वाढते, वर चढता आपल्याला किती भारी वाटते, म्हणजे चढताना एकदम थकून जाता जसं तुम्ही खाली येता तेव्हा तुम्ही एकदम स्पीड जास्त असताना तुम्ही येता. जाताना स्पीड तुमची कमी असते, पण येताना तुमची स्पीड जास्त असते. कशामुळे असते? कारण की जसं वर जाणार तसं एअरचं जे प्रेशर आहे ते कमी होते आणि आपल्याला हलकं वाटते. येताना कमी होते. मग ते कशासाठी मोजतो आपण? त्यांना आपण बॅरोमीटर मोजतो. ते कशासाठी? की आपल्याला माहिती आहे कोणत्या ठिकाणी एअरचं प्रेशर किती आहे, त्याच्यावर आपण बाकी गोष्टी चालवू शकतो. दुसरी गोष्ट असते ॲनोमोमीटर. तर हे काय आहे की हवा किती स्पीडनं चालली. आपल्यामध्ये चक्रीवादळ आहे, आपले जेवढे वाळवंटात हवा घुसत असेल, आपले लू आहेत, आपल्या वाळवंटात हवा जाते, किंवा विदर्भात आपल्याला माहिती आहे की आपल्याला दुरून लहरी दिसतात, त्या उन्हाचे वेव्ज असतात, किंवा आपली गरम हवा वाहते. ते हवेची स्पीड किती आहे, त्या हवेची स्पीड
मोजण्यासाठी आपल्याकडे असतं ते ॲनेमोमीटर आपल्याकडे असते. आपण काय बघितलं, अल्टिमीटर बघितलं, ॲममीटर बघितलं, बॅरोमीटर बघितलं, ॲनेमोमीटर बघितलं. आता काय फॅथोमीटर. ते काय म्हणतात की समुद्राची खोली किती याच्यासाठी मोजण्यासाठी आपण काय वापरतो, फॅथोमीटर. म्हणजेच काय, ते एका ठिकाणी एका प्रकारचं यंत्र आहे. आता माझ्याकडे ते स्क्रीन नाही आहे, नाही तर मी तुम्हाला प्रत्येक यंत्र दाखवलं असतं. आता तुम्ही काही यंत्र यातले बघितले, काही तुम्ही नाही बघितले. आता बॅरोमीटर आपल्याला कामच पडत नाही. कुठं आपल्याला एअर प्रेशर मोजायचं आहे, कुठं काय करायचं आहे, तर आपण ते बघितलं नाही. जर शक्य झालं तर मी तुम्हाला ते दाखवून देईल. आता फॅथोमीटर म्हणजेच काय की समुद्राची खोली. आता मला सांगा, जेव्हा जहाजं जातात, तर जहाजं जर खूप दूर समुद्रात आहेत, तर तिथून समुद्राची खोली मोजायची असेल तर तुम्हाला सबमरीन आपण बघितलं, गाझी अटॅक खूप लोकांनी बघितला असेल. तर समुद्राच्या खोलीमध्ये आपल्याला ज्या आपल्या सबमरीन आहेत, ज्या पाणबुड्या आहेत, त्या समुद्रात राहतात. मग त्याच्यावर त्या समुद्राचं प्रेशर, वरतून हवेचं प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ह्या दाब किती जास्त असतो, ते फुटू शकते ना एकदम बूमसारखं. तर ते खोली मोजण्यासाठी आपल्याला माहीत असायला पाहिजे की आपण समुद्राच्या किती खोलीपर्यंत गेलेलो आहोत. तर ते मोजायचं असेल तर आपल्याकडे काय फॅथोमीटर असताना आपल्याला दिसते. तसंच गॅलोनोमीटर. आता ॲममीटर आणि गॅलोनोमीटर हे बहीण भाऊ आहेत. गॅलोनोमीटर आणि ॲममीटर बहीण भाऊ आहेत. ॲममीटर म्हणजे मोठा भाऊ, गॅलोनोमीटर म्हणजे बहीण. म्हणजेच काय की एकाच पप्पाचे हे आहेत, मुलं आहेत, बट भाऊ कसा पुऱ्या गावात घेऊन फिरतो, पुऱ्या गावात फिरतो बिचारा, घरी येतो, पण बहीण घरातल्या घरात राहते. म्हणजेच काय की बाबा ॲममीटर हा पूर्ण एरिया कव्हर करतो, पण आपला जो गॅल्व्हनोमीटर हा छोटासा सर्किटमधला करंट मोजतो. म्हणजे छोटा वायरमधला करंट मोजताना आपल्याला दिसते. दुसरी गोष्ट हायड्रोमीटर. म्हणजेच काय, हायड्रोमीटर म्हणजेच रिलेटिव्ह डेन्सिटी. हायड्रोमीटर म्हणजेच काय, आता हायड्रो म्हणजे पाणी, मीटर म्हणजे काय, मोजणे. हायड्रो म्हणजे पाणी आणि मीटर म्हणजे मोजणे. आता रिलेटिव्ह डेन्सिटी डेन्सिटी म्हणजे काय, घनता. रिलेटिव्ह म्हणजे काय, समान. त्याला अपेक्षा घनता असे म्हणतात. आता मला सांगा, पाणी आणि एखादा पदार्थ, तुम्ही तेल घेतला आणि पाणी घेतलं, तर पाण्याची घनता किती आहे, तर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपल्याला दिसते. ती पाण्याची घनता असते, म्हणजे थिकनेस किती असतो. आणि तेल पाण्यापेक्षा किती थिक आहे, मग या दोघांचं गुणोत्तर म्हणजेच काय, हायड्रोमीटर. म्हणजे जर पाण्यात मी कोणता दुसरा पदार्थ टाकला तर मिक्स होण्यासाठी किती गुणोत्तर लागते, पाण्याचा 1 अणू आणि बाकीचं 2 अणू, त्याचं गुणोत्तर म्हणजेच काय, हायड्रोमीटर मोजता येते. तसं त्याच्या पुढचं काय, हायग्रोमीटर म्हणजेच आर्द्रता. हायड्रो म्हणजे पाणी, हायग्रो म्हणजे ह्युमिडिटी. हायड्रो म्हणजे पाणी. आता मला सांगा, हायड्रो म्हणजेच काय, पाणी म्हटलं, GRO मीटर, हायग्रोमीटर म्हणजे ह्युमिडिटी. आता मला सांगा, जेव्हा आपण उन्हाळ्यात राहतो तेव्हा आपल्याकडे किती गरम असते, विदर्भात लईच ऊन असते, तर आपल्याकडे किती गरम असते. पण तसंच पावसाळ्यात झालं की आपल्याला थंडीगार हवा लागते, मग थंडीगार झुळूक जाते. तर ही गोष्ट काय आहे की बाबा, जेव्हा उन्हाळ्याची हवा लागते तेव्हा गरम लागते ना, ती गरम हवा म्हणजेच काय, हवेची आर्द्रता कमी झालेली आहे. जेव्हा पाणी कमी सोकते आणि हिवाळ्यात आपल्याला थंडीगार हवा लागते, किंवा बीचवर गेलं तर थंडीगार हवा लागते, त्या हवेत काय आहे, तर पाण्याचे अणू, छोटे अणू थांबवलेले असतात, जे हवा वाहून नेते, त्याला म्हणतात आर्द्रता. तर कोणत्या ठिकाणी जास्त आर्द्रता असेल, तर ऑफकोर्स ज्या ठिकाणी पाणी पडेल, ज्या ठिकाणी पाणी असेल, तलाव असेल, त्या ठिकाणी आपल्याला शांत वाटते. म्हणजेच काय, त्या ठिकाणी आर्द्रता जास्त आहे. आणि ज्या ठिकाणी पाणी नाही आहे, वाळवंटात, मला सांगा की तुम्ही राजस्थानमध्ये गेले तर तुम्हाला आर्द्रता जास्त मिळेल का, तर ऑफकोर्स मिळणार नाही. तर हे काय झालं, हायग्रोमीटर, जे ह्युमिडिटी म्हणजेच का हवेतील आर्द्रता मोजते. दुसरी गोष्ट म्हणजेच की मॅनोमीटर. दुसरी गोष्ट काय, मॅनोमीटर म्हणजेच काय की आता एक तुम्हाला माहिती आहे की आपण पाईपलाईन टाकतो, पाण्याची पाईपलाईन असते, द्रव्याची पाईपलाईन असते, वायूची पाईपलाईन असते, गॅसच्या पाईपलाईन असतात. आपल्याला माहिती आहे त्या पाईपलाईन कशासाठी, त्या पाईपलाईनवर किती प्रेशर येते. म्हणजे जर आता हा सिलेंडरमधून आता मला सांगा की समुद्राच्या एकदम बुडापासून आपण काय काढतो, वायू काढतो, नैसर्गिक वायू काढतो, आणि ती वायू आपण एका ट्यूब्सद्वारे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रोसेसिंगसाठी नेतो. तर मग ते नेताना त्या अंदर असलेला गॅसची दाब किती आहे, प्रेशर किती आहे, तो मोजण्यासाठी आपण मॅनोमीटरचा वापर करतो. आणि ते कशासाठी आहे, कारण की जर आपल्याला प्रेशर मोजताना आलं, जर एवढे गोष्ट आहे तिथून, फॉर एक्झाम्पल छोटीशी वायर आहे, त्यातून जर छोटा मामूची जात असेल, तो फसेल ना, म्हणजे तो फुटण्याचा भीती वाटते, किंवा ते ब्लॉकेज होण्याची भीती वाटते. तर ते भीती टाळण्यासाठी, बूम झाला नाही पाहिजे, त्यासाठी मॅनोमीटर वापरला जातो. समजतंय का, अल्टिमीटर, ॲममीटर, ॲमेनोमीटर,
गॅल्व्हनोमीटर, फॅथोमीटर, हायड्रोमीटर आणि हायग्रोमीटर. आता मायक्रोस्कोप, तर मायक्रोस्कोप आपल्याला लहानपणापासून माहिती आहे की दुर्बीण. तर दुर्बीण कायसाठी आहे की छोट्या गोष्टी मोठ्या दिसण्यासाठी, छोट्या गोष्टी मोठ्या दिसण्यासाठी. तसंच त्याचं स्पेगोनोमीटर म्हणजेच काय रक्तदाब. स्पेगोनोमीटर याला काय वाचतात स्पेग्मोमॅनोमीटर म्हणजेच काय रक्तदाब. म्हणजे आपल्या बॉडीतून आपलं जे रक्त वाहते त्याचं प्रेशर किती, तर ते आता हृदयापासून जे रक्त पंप होते ते पंप होताना एका प्रेशरने पंप होते, मग ते आपल्या पुऱ्या शरीरात वाहते. तर त्याचा आपण रक्तदाब ते आपण बघितलं असेल, पारावर जाते, मग ते म्हणते BP एवढी आहे. BP म्हणजे ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब, आपण याने मोजतो. दुसरं स्टेटोस्कोपमुळे काय होते, जेव्हा तुम्ही ब्रिदिंग करता तेव्हा तुमचे जे लंग्स आहेत ते आपली छाती आहे ती काय फुगते आणि कमी कॉम्प्रेस होते आणि एक्सपांड होते. तर म्हणजेच कारण की हार्टबीटचे जे साऊंड्स आहेत ते मोजण्यासाठी आपण स्टेटोस्कोपचा वापर करतो. आपण म्हणजेच कोणते डॉक्टर लोक. दुसरी गोष्ट काय आहे तर टेकोमीटर म्हणजेच काय की कोणती गोष्ट किती वेळा फिरते जर ते तुम्हाला ते बघायचं असेल तर टेकोमीटरचा वापर केला जातो. आता कॅलरीमीटर म्हणजेच काय की किती कॅलरीज झाल्या, किती गरम आहे, किती हीट किती आहे, उष्णता किती आहे, हे मोजण्यासाठी कॅलरीमीटर वापरतात. तसंच काय लॅक्टोमीटर म्हणजे दुधाची शुद्धता मोजायची असेल, मग तुम्हाला माहिती आहे दुधात मिसळवतात, पाण्यात काहीतरी सोयाबीनचं दूध मिक्स करतात किंवा आटा मिक्स करतात. तर दुधाची शुद्धता मोजण्यासाठी लॅक्टोमीटर हा पदार्थ किंवा एक इक्विपमेंट किंवा एक मापक आपल्याला मिळते. आणि विस्कोमीटर म्हणजेच काय की बाबा कोणती गोष्ट किती विस्कस आहे. आता मला सांगा, पाणी जर एका ठिकाणी हातावर घेतलं ते चालत जाईल, तर तेल घेतलं ते लवकर मूव्ह होते का, तर कमी स्पीडमध्ये मूव्ह होते. आणि त्याच्यापेक्षा ग्लिसरीन घेतलं ते कमी स्पीडने मूव्ह होते. त्याच्यापेक्षा आपण बोरोलिन घेतलं ते मूव्ह होते का, नाही होत. म्हणजे त्याची विस्कोसिटी किती आहे, त्याला शांत म्हणतात किंवा शांत म्हणतात. आता शांत हा शब्द आपण कधी ऐकला नाही, पण आपण विस्कस ऐकलेला आहे. तर विस्कोमीटर म्हणजेच काय की द्रव्य पातळ आहे किंवा दाट आहे. तर ह्या गोष्टी कशा मोजतात, ते ह्या सगळ्या मीटरनी मोजतात. म्हणजे हे यंत्र आहे, ह्या गोष्टी मोजतात. ह्या कोणत्या गोष्टी म्हणजे की दुधाची शुद्धता मोजायची असेल किंवा हवेची आर्द्रता मोजायची असेल, तर ह्या गोष्टीसाठी आपल्याकडे भरपूर मापक दिलेले आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं की युनिट अँड मेजरमेंट हा चॅप्टरचा आखरी भाग आहे. यात एक पॉईंट राहिला डायमेन्शन, तो आपण उद्याच्या लेक्चरला बघणार आहोत. तर ग्रुप डीसाठी जर तुम्हाला कोणतेही असेल की ॲनोमीटरमध्ये काय करते, बॅरोमीटर म्हणजे काय करते, फॅथोमीटर म्हणजे काय करते, गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय करते, त्यासाठी हा तुम्हाला लेक्चर महत्त्वाचा आहे. आणि उद्याला मी तुम्हाला सांगितलंच की उद्याला डायमेन्शन हा चॅप्टर आपण बघू आणि परवाला नवीन चॅप्टर आपण चालू करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.